नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये वनस्पतीशास्त्र। आज आपण गांडूळ खत या विषयात जाणून घेणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग बघूयात गांडूळ खत। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाचे 5 प्रश्न। गांडूळ खत म्हणजे काय? 2. गांडूळ खतामध्ये कोणकोणते घटक असतात? तिसरं म्हणजे गांडूळ खत केव्हा आणि कसे वापरावे? चौथा प्रश्न आहे वर्मी वॉश म्हणजे काय? आणि 5वा प्रश्न आहे गांडूळ खताचे फायदे कोणते? तर चला पाहूयात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात आणि आपल्या शेतीमध्ये अवश्य गांडूळ खत वापरूयात। पहिला प्रश्न आहे गांडूळ खत म्हणजे काय? गांडूळ खत हे गांडूळ कंपोस्ट हे विघटन प्रक्रियेचे उत्पादन आहे। याला गांडूळ कंपोस्ट सुद्धा म्हणतात, ज्यात विविध प्रजातींचे अळी, सामान्यतः लाल विग्लर्स, पांढरे वर्म्स आणि इतर गांडुळे यांचा वापर करून कुजणाऱ्या भाजीपाला आणि किंवा अन्नाचा कचरा म्हणजे जो आपल्या किचन मधून निघणारा अन्न कचरा आहे त्याचा आपण वापर करू शकतो, शेण वापरू शकतो, बेडिंग मटेरियल तयार करायचं आणि गांडूळ यांचं मिश्रण तयार केलं जातं। त्याच्यामध्ये रोज पाणी दिलं जातं आणि त्यातून वर्मी वॉश सुद्धा कलेक्ट केलं जातं। तर हा पहिला प्रश्न गांडूळ खत म्हणजे काय आणि आपण जाणून घेतलेला आहे। आता दुसरा प्रश्न आहे गांडूळ खतामध्ये कोणकोणते घटक असतात? तर गांडूळ खतामध्ये महत्त्वाचे काही मूलभूत अन्नद्रव्य आहेत, जे ज्याला आपण म्हणतो प्राथमिक अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, हे सर्व आपल्याला पाहायला मिळतात। नत्र आहे 3.5% नत्र आहे, त्यानंतर स्फुरद आहे 0.71% आहे, त्यानंतर पालाश आहे 950.5 मिलीग्राम पर किलोग्राम आपल्याला ते पाहायला मिळतं। कॅल्शियम 3.5% आहे, मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे, झिंक आहे, कॉपर आहे आणि मॅंगनीज आहे। म्हणजे पिकांच्या मूलभूत जे अन्नद्रव्य आहेत, पिकांच्या वाढीसाठी लागणारे जे मूलभूत अन्नद्रव्य आहेत ते सर्व अन्नद्रव्य या गांडूळ खतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच याच्या व्यतिरिक्त काही जीवाणू सुद्धा याच्यामध्ये असतात, जसं की नत्र विघटन करणारे जीवाणू, त्याला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत, जे पिकांमध्ये नत्र पुरवण्याचं काम किंवा नत्र स्टोअर करण्याचं काम करत असतात। त्यानंतर ॲक्टिनोमायसिट आहे, मायकोरायझा आहे, हार्मोन्स आहेत, जे आपण हॉर्मोन्स विकत घेतो, ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिक ऍसिड, ते नॅचरल हॉर्मोन्स आपल्याला या गांडूळ खतांमधून मिळतं। आपण जे वापरतो ते कृत्रिमरित्या बनवलेले हॉर्मोन्स आहेत, त्यांचा रिझल्ट आपल्याला कमी पाहायला मिळतो, पण याचा रिझल्ट आपल्याला जास्त पाहायला मिळतो। याचं प्रमाण जरी कमी असलं तरी याचा रिझल्ट जास्त पाहायला मिळतो। कृत्रिम मध्ये आपण प्रमाण जास्त वापरतो आणि आपल्याला रिझल्ट कमी पाहायला मिळतो। याच्या विरुद्ध हे गांडूळ खतामध्ये असणारे हे हॉर्मोन्स काम करत असतात। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे गांडूळ खत केव्हा आणि कसे वापरावे? तर गांडूळ खत हे पीक लागवडीपूर्वी आपण वापरू शकतो किंवा पीक लागवडीनंतर, हे झाडाच्या वयावरती अवलंबून असते की आपण ते कधी वापरायचे। साधारण 20-25 दिवसानंतर, 40 दिवसानंतर, 50 दिवसानंतर आपण हे वापरू शकतो। आता ते कसं वापरायचं त्याची एक पद्धत आहे, जेणेकरून त्याचा आपल्याला खूप त्याचा फायदा मिळत राहतो, पिकांना ते खत मिळत राहतं। तर सुरुवातीला काय करायचं आहे, जे काही आपली रोपं आहेत, जे काही आपण पीक शेतीमध्ये लावलेलं आहे त्याच्या भोवती गोलाकार 6 ते 7 इंचाचा खड्डा करायचा आहे। त्याच्यामध्ये 2 ते 5 किलोग्राम गांडूळ खत, शेणखत आणि हाडाची भुकटी असेल तर टाकायची, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये। त्याचा पातळ थर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक मातीचा थर द्यायचा आहे, एकदम थोडासा पातळ मातीचा थर द्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्या किचन मधून निघणारा पालापाचोळा किंवा आपला भाजीपाला आहे, शेतीमधून मिळणारा पालापाचोळा आहे, याचं एक आवरण तयार करायचं आणि त्याच्यावरती पाणी द्यायचं आहे, जेणेकरून या खतांचा फायदा आपल्याला खूप दिवसांपर्यंत मिळत राहील। त्यानंतर चौथा प्रश्न आहे वर्मी वॉश म्हणजे काय? ज्यावेळेस आपण गांडूळ खताचे बेड तयार करतो, बेड तयार केल्यानंतर त्याच्यावरती आपण दररोज पाणी देतो आणि त्या पाण्याचा निचरावून आपण खाली ते पाणी जर कलेक्ट केलं तर त्या पाण्याला म्हणतो आपण वर्मी वॉश। हे वर्मी वॉश तुम्ही पिकांवरती फवारू शकता किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून म्हणजे ठिबकच्या माध्यमातून किंवा तुम्ही सोड पाण्यानं सुद्धा वर्मी वॉश पिकांना देऊ शकता। या वर्मी वॉश मध्ये खूप महत्त्वाचे अन्न घटक असतात, जीवाणू असतात, विघटन करणारे बॅक्टेरियाज आहेत, हॉर्मोन्स आहेत, ऑक्झिन, सायटोकायनिन, अमिनो ऍसिड्स आहेत जे प्रोटीन बनवण्यासाठी महत्त्वाचे आहेत। त्यानंतर विटॅमिन्स आहेत जे पिकांना रोगप्रतिकार क्षमता बनवण्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्या बनवण्यासाठी विटॅमिनचा उपयोग होतो। त्यानंतर काही एन्झाइम्स आहेत, जसं की फॉस्फेटेज आहे, सेल्युलोज आहे, अमायलेज आहे, जे पिकांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे घटक आहेत। त्यानंतर ॲक्टिनोमायसिट आहे, त्यानंतर काही दुय्यम अन्न घटक आहेत, जसं की निकेल, मॅंगनीज,
आयर्न, कॅल्शियम, पोटॅश म्हणजे स्फुरद आहे, कॅल्शियम आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आपला महत्वाचा 5वा प्रश्न आहे, गांडूळ खताचे फायदे कोणते? तर गांडूळ खताचा फायदा म्हणजे पहिला फायदा होतो मातीला. बघा पूर्वी आपल्याला आपले पूर्वज सांगायचे, आपले आजी आजोबा सांगायचे, आमच्या वेळेस माती ही मेणासारखी मऊ होती. आता तशी माती राहिलेली नाही, कारण आपण खूप केमिकल खतं वापरत आहोत. त्या केमिकल खतांच्या वापरामुळे आपली माती ही थोडीशी कडक झालेली आहे. तर गांडूळ खत वापरल्यानंतर ही माती पुन्हा मऊ होण्यासाठी मदत होते. त्यानंतर मातीचा साम म्हणजे मातीचा पीएच सुधारतो. जो पीएच आता बेसिककडे गेलेला आहे, त्याच्यामुळे उत्पन्न वाढीत आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळतो, किंवा जे काही उगवण क्षमता आहे त्याच्यामध्ये जो आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळतो, तो प्रॉब्लेम हळूहळू कमी होत जातो. त्यानंतर मातीतील जैवविविधता वाढते. मातीतील जैवविविधता म्हणजे काय? या गांडूळ खतामध्ये बघा मायकोरायझा, ऍक्टिनोमायसिट्स आहेत, विघटन करणारे बॅक्टेरियाज आहेत, नत्र पुरवणारे बॅक्टेरियाज आहेत. हे बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं. हे बॅक्टेरियाज, हे जीवाणू काय करतात? पिकांना वेगवेगळे अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करतात, पाणी पुरवण्याचं काम करतात. त्यामुळं पिकांच्या वाढीसाठी माती सुधरत राहते आणि पिकांना आपल्याला चांगलं उत्पन्न पाहायला मिळतं. पिकांचं वाढ चांगली होते, त्याचं उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं आणि पिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. म्हणजे एखादा कीटक असेल किंवा एखादा बुरशीचा आजार असेल, जीवाणूचा आजार असेल, तर तो जीवाणूचा आजार त्याला प्रतिकार करण्याची क्षमता पिकांची वाढत जाते. त्यामुळं पिकांची रोग प्रतिकार क्षमता वाढत जाते. असे हे गांडूळ खताचे आपल्याला फायदे वेगवेगळे पाहायला मिळतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.